नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी आहे आणि तिथूनच पुढे 4 महिने अर्थात कार्तिकी तथा प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मास असणार आहे. या काळात अध्यात्माकडे कल राहावा म्हणून काही नियमावली दिली आहे. तिचे यथाशक्ती पालन करणे आपल्यासाठी हिताचे ठरते. पलांडू भक्षण पुनरुपनयम ही शास्त्रोक्ती बऱ्याच वेळा कानावर येते. म्हणजे कांदा भक्षण केल्यावर पुन्हा मुंज करावी असे धर्मशास्त्र सांगते. यातच धर्मशास्त्राने कांदा सेवनाला केलेला निषेध लक्षात येतो. वास्तविक जमिनीखाली निपजणारे सर्वच कंद निषिद्ध आहेत, पण हिंदू धर्मात विशेष करून कांदा व लसूण हे सर्वथैव त्याज्य मानले आहेत. खाद्यपदार्थांची हिंसात्मक व निषेधात्मक प्रतवारी काढल्यास पाणी हे कमीत कमी म्हणजे 10-12% निषिद्ध असते. ताजी फळे 20-25% निषिद्ध असतात. हविष्यानाचे पदार्थ म्हणजेच दुधाचे पदार्थ त्याहून अधिक म्हणजे 30-35% निषिद्ध. नेहमीचे शाकाहारी पदार्थ 40-45% निषिद्ध. कंदहार 60% कांदा लसूण 80% अंडी 90% मासे मध्य 100% निषिद्ध मानले जातात. हिंदू धर्मात 80%च्या आत असलेल्या पदार्थाच्या सेवनाला परवानगी आहे. म्हणूनच कांदा लसूण वर्ज्य मानले आहे. कांद्याचे शास्त्रीय व मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रयोग झाले आहेत. कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चालवणारा आहे. म्हणून कांद्याला कंदर्प म्हणजे मदन म्हटले आहे. कांद्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम रक्तात असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात थैमान घालतात. कांदा खाल्ल्यावर काही वेळाने वीर्याची घनता कमी होते व गतिमानता वाढते. परिणामी विषयवासना वाढते. शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्ल्यास अपचन अजीर्ण उदयविकार संभवतात. इतके असूनही आयुर्वेदाने कांदा व लसूण यांचा समावेश औषधी वनस्पतीत केला आहे. हृदयरोग असल्यास लसूण उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कांदा हा उष्णताहारक असल्यामुळे अंगात ज्वराधिक्य झाल्यास पोटावर मस्तकावर कांद्याचा खिस ठेवून पोटात कांद्याचा रस गाळून देतात. पण जे पदार्थ औषधी गुणधर्मासाठी वापरले जातात त्याचा सर्रास चवीसाठी वापर केल्यास ते प्रकृतीस व संस्कारास निश्चित हानिकारक ठरू शकते. धार्मिक कार्यात देवाला नैवेद्य दाखवताना कांदा लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाहीत. ते पावित्र्य जपले जाते. सद्यस्थितीत आपण कांदा लसूण यांच्या एवढे आहारी गेलो आहोत की त्यांच्याशिवाय स्वयंपाकघराचे पान हालत नाही. म्हणून त्यांचा वापर पूर्णपणे बंद करता आला नाही तर निदान कमी करता येईल. तसेच उपवासाच्या दिवशी सकाळच्या जेवणात त्यांचा वापर निश्चितपणे टाळता येईल आणि ज्यांना हे व्रत अंगीकारावयाचे असेल त्यांनी 6 जुलै 2025 पासून अर्थात आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत हे व्रत पाळावे असे शास्त्र सांगते.